मान्य केल्या पाहिजे। काल मुख्यमंत्र्यांनी रात्री बैठक घेतली, सोल्युशन काढण्याचे आदेश दिलेत, त्यालाही आता बराच कालावधी उलटला, काय वर्कआउट होईल? हे सोल्युशन काढायचे आदेश दिले म्हणजे सोल्युशन कसं काढायचं हेही सांगितलं पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी। कारण एक मराठा समाजातील जनतेचा असा पूर्णपणे समज झाला आहे की या सगळ्याला अडथळा एकमेव देवेंद्रजी फडणवीसांचाच आहे आणि म्हणून तेच देवेंद्र फडणवीस सोल्युशन काढा सांगतात। म्हणजे मला असं वाटतं त्यांनी सुस्पष्टपणे निर्देश दिले पाहिजे की असं असं करा, या मागण्या मान्य करा। असं म्हटलं जातं की टार्गेट देवेंद्र फडणवीसांना केलं जातं आणि जरांगे यांच्या खांद्यावर कोणीतरी दुसरंच बंदूक ठेवतं। कोणी बंदूक ठेवत नाही। जरांगे पाटील काही एवढे कमकुवत नाही की कोणाला आपल्या खांद्यावर बंदूक ठेवू लागतील। ते शक्तिवान आहे, ताकदवान आहे, त्यांच्या मागे पूर्ण समाज उभा आहे, त्यामुळे ते त्यांचा खांदा कोणालाही वापरू देणार नाही एवढा पूर्ण मराठा समाजाला माहिती आहे। भाजपचं असंही म्हणणं आहे की यांना डिझेल पेट्रोल कोण पुरवतं इथपर्यंत आम्हाला माहिती मला असं वाटतं त्यांनी पुरावा मराठा समाजाचा काय प्रॉब्लेम आहे। भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मराठा समाजातले कित्येक लोक डिझेल पेट्रोल पुरवतात ना।